घ्यायचा म्हणजे उरकतं पण आणि उपटतं पण. आणि लसूण पण थोडा नाही, कारण गुंठ्यात नाही तर पर एकारा म्हणजे एकरामध्येच आहे, त्याच्यामुळं लवकरच सुरुवात करायची. तर आज काय बाया नाही लावायच्या, पण उद्याच्याला लावायच्या आता. आज आता मीटिंग आहे त्याच्यामुळे म्हणून आता उद्याच्याला लावता येईल. तर हे बघा इतकं आहे, म्हणजे इकडं पण एवढा आहे, इतकी एक पात काढली बघा आता ही, हो का. तर एक काढली, आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळं. आणि आता उद्याच्याला म्हणजे लावू बाया. आजचा दिवस काय लावणं होत नाही, आता बघू अजून किती काढते, कारण आता 10 वाजूस तर काढायचं आहे ना, त्याच्यामुळे किती होते काढायचं ते बी कळन. कारण हा 5च्या पुढं काढला होता काल, म्हणजे हा 4 वाजता आलते. तर 4 वाजल्यापासून हिथून जी वाफाने आणला आहे तर पार तिथपर्यंत काढलेला एकटीनेच काढला आहे, कारण असं उपटून ठेवला आहे, उजुल्या काय बांधल्या नाही त्या. तर आज सकाळी आले, म्हणजे आता 7 वाजता राहणार. तर मग आज किती काढते ते पण कळन ना, कारण आपल्याला आज उशीर पण झाला तरी बी 7 म्हणजे लवकरच आहे, कारण सूर्य उगतच राहणार. कारण रानात आल्याच्या नंतर तर सूर्य उगायला लागला, अजून ते झाडाचा आडंगी दिसत पण नाही, म्हणजे एवढ्या लवकर आले. कारण दुपारा जर आलं तर ऊन बी होतं आणि काम बी होत नाही, आणि सकाळी आलं का काम पण होतं आणि वेळ पण म्हणजे काम पटपट पण होतं ना. उन्हामुळं ऊन असल्यामुळे काम बी होत नाही, आणि सकाळी काम पण फास्ट होते आणि ऊन पण लागत नाही. त्याच्यामुळे बघा, आणि शेळ्या पण चरून निघतात, म्हणजे कामात काम 2 कामं होते. तर त्याच्यामुळे सकाळीच लवकर आले. तर चला बघू आपण मी किती काढते लसूण अजून. तर बघा सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे लसूण गाडीत होते, तर आता म्हणजे 9:30 वाजलेत, कारण 6लाच उठले होते, कारण दुपारा बी ऊन पडत लई मरणाचं. त्याच्यामुळे सकाळी लवकर सुरू केलं. तर ही बघा दुसरा वाफा पण त्या वाफ्यापासून इथपर्यंत आणला काढून. ते पहिला म्हणजे काल 5 वाजता काढला होता आणि आज काढला. तर पाण्याची बॉटल पण संपली बघा, तिथून इथपर्यंत पाता आणि ती बघा त्या खाज्यापासून तर ह्या लिंबापर्यंत, म्हणजे सावली इथं आहे ना इथपर्यंत. आता म्हणजे हा 9:30-10 वाजले तर सकाळच्या, कारण जेवढं सकाळी काम होतं ना तेवढं दिवसभर पण काम होत नाही, आणि ऊन पण लागत नाही, आणि केल्यासारखं पण वाटत नाही काम. त्याच्यामुळं आता काय करा, म्हणजे भावांनो बहिणींनो, जरा सकाळी लवकर उठायचं आणि जे काही कामं असेल ते सकाळीच लवकर करायचे. कारण उन्हाच्या अगोदर ऊन पण लागत नाही आणि काम पण होतं. त्याच्यामुळं ऊन पडायच्या अगोदर सकाळी थोडं लवकर काम करायचं, आणि दुपारा थोडं उन्हाचा आराम केला तरी चालतो, कारण ऊन लागण्यापेक्षा. बघा तर मग इतकं काढलाय, आणि खुडतो पण जास्त, म्हणजे काय झाले त्याला असं म्हणजे लसणी फुटल्यासारखी झाली, बुडातून पाणी जास्त झालं बघा. एक पाणी द्यायला नव्हतं पाहिजे, तर एक दिलं ते असं खुडायला लागलाय जास्त. हे असं साईडला टाकलंय, म्हणजे खुडलेला ते पण निघतो, त्याचं नाही काही. पण तर हा काही लसूण म्हणजे असा आला, तुम्हाला दाखवते कसा आहे. तर पण चांगला आहे, कारण इकडं ह्या साईडला ना वरी माती पण जरा हलकं राहणे, त्याच्यामुळं लसूण पण छान आहे. तर हे बघा अजून काय जुड्या बांधल्या नाही तर, कारण उपटूनच ठेवलाय. तर हे बघा असा लसूण आलाय. तर बघा कसं आहे, कारण मेहनत तर भरपूर घेतली, कारण खुरपणी पण 2-3 दिल्या, आणि खत पण 2दा टाकलं, आणि लावायला तर बाया पण लावल्या होत्या, आणि घरी पण लावला होता राहिलेला काही. पण तरी त्या मानाने बरं आहे म्हणायचं. कसं असतंय, किती आपल्याला दिलं तरी कमीचे, पण त्या मानाने असा लसूण आलाय. तर पण तरी पण छान आलाय. गावरान लसूण एकदम बघा, म्हणजे असा लालसर एकदम दिसायला लागलाय, हायब्रिड वगैरे नाही बघा, असा लाल आहे हे असा. आणि अशा या मुठी ठुल्या तर आता ह्या बांधायच्यात, म्हणजे सगळ्या थोड्या सुकल्या का म्हणजे जास्त पण लसूण बसन ना. का तर आज काढलाय ना, आता दुपारून थोड्या याने बांधायला घ्यायचं, म्हणजे सुकल्याच्या नंतर घरी न्यायला पण थोडं वजन कमी होईल, कारण न्यायला पण सोपं नाही ना. आता हे भरपूर लसूण, म्हणजे हे अर्धा एकर लसूण आहे ना आता पाहतो, कारण गुंठ्यात नाही तर एकाऱ्यामध्येच आहे म्हणावं लागेल. कारण हेतून जे लसूण आहे तर पार खाली एकदम ते झाड दिसत का तिथपर्यंत लसूणच आहे, आणि इकडं पण आहे, असं काही नाही की हो का तितका. म्हणजे इथवर काढला, ह्या पाता अशा काढल्यात. आणि आता इथून पुढं राहिलायच काढायचा, कारण आता किती दिवस जाते काढायला काय माहिती. आज तर पहिला दिवस सुरू केलाय काढायला, आजच्या दिवस काय आता बाया नाही लावायच्या, आता उद्याच्याला लावील बाया. कारण एकटीला काढणं हे शक्य नाही ना, काढून बांधायचं, गोळा करायचं, परत घरी न्यायचं. आणि लसणाचे कसं आहे, म्हणजे नंतर सुकायला लागलं की पात पण खुडती, उपटत पण नाही. मग आता सध्याला हिरवी पात आहे त्याच्यामुळे उपटत आहे पण, आणि तरी पण असं विळ्याने टोकरावं लागतंय किंवा कुदळीने असं हे करावं लागतंय तर निघतोय, नाही तर मग खुडतो. जास्त खुडल्यावर मग काय उपयोग नाही होत. असं जुड्या बांधून ठेवल्याच्या नंतर 1 वर्षभर राहतं लसूण, खराब पण होत नाही काय नाही. कारण गेल्या वर्षीचा लसूण मी अजून एकीत होते, म्हणजे अजून पण होता, आता संपलाय. म्हणजे तो गेल्या रविवारी शेवट झालाय, तर दुसरा लसूण पण लगेच चालू झाला, म्हणजे 1 वर्षभर लसूण जातो हा, पुढच्या वर्षीपर्यंत विकायला राहतो. त्याच्यामुळे ह्याची शक्यतो काळजी तर घ्यावाच लागते. आणि आता हे सुकून दिल्याच्या नंतर जुड्या ठेवून घरी न्यायच्या, बांधून ठेवायच्या, मग चांगल्या पण राहत्यात, खराब बी होत नाही. आणि लसणी पण फुटली, म्हणजे एकदम पकलाय पण. तर अशा छान मोठी दिसत बघा, महाग मानलं तर जुळून, कारण आता ह्या बांधायच्यात, बांधल्याशिवाय काही हे नाही. आणि सकाळ सकाळ म्हणजे शिळीला पण घेऊन आलते, म्हणलं आता कामात काम 2 पण होते ना दिवसभर, आता तिला पण बांधून ठेवलं काही हरकत नाही ना. आता उन्हाचं म्हणजे घरचे पण कामं करता येतात ना.
स्वयंपाक म्हणजे आंघोळ धुणं आता सगळंच घरी गेल्यावर करायचे, कारण काहीच नव्हते केलं, फक्त झाडून भांडे करून आलेले होते. आता इथून जाऊन घरचं काम करायचे राहिलेलं. आणि पण त्याच्यामुळे मला चला सकाळी जेवढं काम होतं तेवढं दिवसभर होत नाही म्हणून सकाळीच केलं आहे. असं जे उन्हाचं हे करायचं असं म्हणजे दुपारा जे उन्हाचं काढायचं ना, तर सकाळी सकाळी जेवढं काढं तेवढं घरचं म्हणजे सावलीला काम राहतं ना. स्वयंपाक भाजी बिजी सगळं घरी म्हणजे सावलीलाच असतं. कपडे धुणं हे सावलीतच राहतं ना. उन्हातलं काम काही वाटत नाही, म्हणजे घरचं काम काही वाटत नाही. आणि शेतातलं काम उन्हाचं गेल्यावर थोडं म्हणजे बरं वाटतं. तर काय करायचं सकाळीच मित्रांनो, की सकाळी थोडं लवकर उठायचं आणि म्हणजे शेतातले कामं करायचे. उन्हाळा भरपूर आहे आणि कडक यंदा उन्हाळा आहे. त्याच्यामुळे आत्ता एवढं ऊन लागतंय, म्हणजे 10 वाजले तर एवढं ऊन आहे की भरपूर. आणि दुपारा तर लईच लागतं. मग दुखणं येण्याची आजारी पडण्याची शक्यता जास्त राहतात ना. त्याच्यामुळे शक्यतो होईल तेवढं सकाळीच कामं करी जा. तर बाय सगळ्यांना, कारण आता घरचं जाऊन काम करायचंय. इथं बोलत बसलं तर घरचं पण काम राहीन आणि वेळ पण भरपूर व्हायला लागलाय. मीटिंगला पण जायचं आहे त्याच्यामुळं. तर आता पट चल लवकर, तहान लागली. कारण सकाळी आलेल्यात पाणी आणायचं लक्ष नव्हतं, कारण मी लवकरच आले ना. त्याच्यामुळे शिळीला पण पाणी नाही, तर कडं पण भरपूर तहान लागली त्यांना. सावलीला बसले होते, कारण घरी आता आहे ना त्यांना कुत्रे जाऊनच देत नाही शिळीला म्हणजे पुढं. तरी बघा आता कसे महाग पळायला लागलेत, कारण तिला धरायची गरज पण नाही लागत. एकदा का म्हणजे तिला हे केलं कधी महाग चलते, कारण बायाची सवय काढायला पण आहे आणि शिळीला पण आहे. तिला कसं महाग चलतं. तरी बघा कशी चाललेत, कारण आता तहान तर भरपूर लागली. कारण उन्हाळ्यात तेवढा थोडं फिरलं तरी पाणी पितात आणि त्यांचा पाय पण मोकळा होतो ना, त्याच्यामुळं. तर हे बघा इथवर आले, कोणाची गाडी आली का घरी. तर चल राधा ये पटपट, पळा लवकर, पाणी परत भेटणार नाही प्यायला. त्यांची कशी शिरद लागली. त्या दोन्ही म्हणजे हे दोन वेगळंच येतं, आई ह्यांची, त्या दोन बोकडं तीच येतं. तर हे बघा कसे महाग पळत येतं. आले होय का, कसं गवत खाते. तर कारण गवत त्यांनाच लावलेलं, पण हे पाणी कमी येतं, सुकलंय जरा. आज काय पाणी नाही वाटतं दिलं ह्याला, वळून गेलं.